Let's sing ourselves in the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. The angel of the Lord declared unto Mary, And she is complete by the power of the Holy Spirit. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Behold the handmaid of the Lord. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. And the Word was made flesh. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed art thou among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Pray for us, Holy Mother of God. Let us pray. O beseech thee, O Lord, raise us to pass. In the incarnation of Christ, the sweet name of the blessed Trinity. Christ our Lord. Amen. Good evening, everyone. Good evening. Praise the Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आनंदित ना? तर आजच्या या संध्याकाळच्या प्रार्थना सभेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण आजूबाजूला लेफ्ट आणि राईट आहे त्यांना सुद्धा प्रेस द लॉर्ड करून स्वागत करा एकमेकांची. Praise the Lord. Give mighty hands to the Lord. Okay, anyone tell me today's gospel? What is the today's gospel? Yes? Yes, correct. तर आजच्या शुभवर्तमानामध्ये एक भीक मागणारा आंधळा असतो. जेव्हा येशू यरिहो जवळ येतो तेव्हा तो जोराने ओरडून सांगतो की माझ्यावर दया करा. आजूबाजूचे लोक त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात, पण तो ऐकतो का? नाही. पुन्हा जोराने ओरडून म्हणतो, येशू माझ्यावर दया करा. आणि मग येशू त्याला विचारतो की तुला काय हवंय? तो म्हणतोय की मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी. आणि मग येशू म्हणतो की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि लगेच त्याला त्याची दृष्टी प्राप्त होते. आणि त्यानंतर तू काय करतो? त्या जे प्रभूने त्याच्यासाठी कार्य केलं त्याचा काय करतो? तो महिमा गातो, त्याला गौरव देतो आणि येशूच्या मागे चालू लागतो. आज आपण सुद्धा इथे आलो आहोत येशूला गौरव स्तुती देण्यासाठी. कारण येशूने आपल्यासाठी, परमेश्वराने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. मग त्याचा गौरव देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. तर आपण चला तर मग आपण त्याला धन्यवाद देऊया. Amen.
होय प्रभू, तुझ्या सर्व उपकाराबद्दल, आमच्यासाठी निर्माण केलेल्या या धर्तीबद्दल, आमचे तारण करण्यासाठी तुझ्या पुत्रास पाठविल्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. थैंक यू जीसस, थैंक यू गॉड. अभी हर एक सेंटेंस पे आपका उत्तर रिस्पॉन्स होगा. जब मैं बोलूंगी बोलो प्रभु यीशु मसीह की, राजाओं की राजा की, प्रभुओं की प्रभु की, शांति देने वाले की, छुटकारा देने वाले की, चंगाई देने वाले की, आशीष देने वाले की, बहुतायत का जीवन देने वाले की, अपना एकुलता एक पुत्र अपने लिए देने के लिए, बोलो प्रभु यीशु मसीह की.
हमें जीवन देने वाला, शांति देने वाला, मुक्ति देने वाला अपना प्रभु, हम उसे धन्यवाद करते हैं। जेंटली सिट इन योर प्लेस, शांति से अपनी जगह पर बैठे हुए अपने आंखों को बंद करते हुए हम परमेश्वर का अस्तित्व पहचानेंगे, उसको हम महसूस करेंगे। प्रभूची शांती आपल्यामध्ये आहे। आपल्याला भरपूर त्याचे जीवन देने वाला असा तो प्रभू, त्याचं प्रेम जाणून घ्यावं, तो आपल्यामध्ये आहे, आपल्यावर प्रेम करतो। आजच्या प्रकटीकरण पुस्तकातून घेतलेल्या वाचनामध्ये प्रभू आपणास म्हणत आहे, तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर आणि पश्चाताप कर। तो आइए उसके चरणों में बैठकर उसे बताते हैं, हम भूल गए थे आपके वचनों को, भटक गए थे इन संसार में, परंतु हमें पता है हमारी शांति, हमारा आराम तुम्हारे चरणों में ही है प्रभु, तुम्हारे चरणों में है प्रभु। Yeah.
होय प्रभू, प्रत्येक वेळेस तुला महिमा. थँक्यू जीसस फॉर युअर अनकंडिशनल लव्ह. तुझ्या अमर्यादित दयेबद्दल, प्रेमाबद्दल आभार मानतो तुझ्या पवित्र आत्म्याच्या देणगीबद्दल आभार मानतो. आणि आज परत एकदा नाविन्याने तुझा पवित्र आत्मा प्रत्येकावर येऊ दे, प्रत्येकाला तुझे दर्शन मिळू दे प्रभू. And all God's people say, Amen. Give mighty hands to the Lord. Praise the Lord. Yes, the children can have a break of only 30 minutes. You have break, recess time of 30 minutes. 30 minutes you should be back. Hallelujah. 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 Today we are here very specially to spend time in the sacrament adoration. Hallelujah. Sacramental chi आराधना
भक्ती आणि आरोग्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि विशेष आज जेव्हा मी विचार करत होतो प्रार्थना की तर प्रभू सांगतो आंतरिक आरोग्य. आपल्याला शारीरिक आरोग्य आपण कायम प्रार्थना करत असतो. वी कॉन्स्टंटली प्रे फॉर अ फिजिकल इलनेस, बट देयर इज अ बिगर एरिया इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये एक मोठा भाग जो आहे तो म्हणजे आंतरिक आरोग्य. प्रेज द लॉर्ड. असे आजार जे आपल्याला दिसत नाही, डॉक्टरांना दिसत नाही, कधी कधी आपल्याला कळत नाही आणि अनेक वर्ष आपण त्या आजारामध्ये ना त्याच्याशी आपण झुंजत असतो. वी फाईट अगेन्स्ट दिस सिकनेस और दिस प्रॉब्लेम दॅट वी आर कॅरिंग. इट कॅन बी राईट फ्रॉम द टाइम वी वर बॉर्न, बिफोर वी वर बॉर्न इन अवर मदर्स वूम. We can have this problem. Praise the Lord. So, just in short, as our Father will be arriving, we'll just want to dwell upon this topic. Rick Warren is a very famous author, and he nicely puts this. Rick Warren हे त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. ते त्याच्यामध्ये म्हणतात, we are the product of our past. Praise the Lord. But we don't have to be prisoners of it. आपण प्रोडक्ट आहोत. म्हणजे आता आपलं जे वय आहे, जे तुम्ही आहात ते तुम्ही काय आहात तर तुमच्या जीवनामध्ये जन्मापासून तर आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टीने तुम्हाला बनवलेलं आहे. Praise the Lord. म्हणजे भूतकाळात घडलेल्या प्रत्येक स्थिती, घटना, सर्व गोष्टी, कुटुंब आणि तुमची परिस्थिती आणि सर्व आजूबाजूला जे काही होतं, बाळपण, सर्व गोष्टींनी तुम्हाला जणू काही जो व्यक्ती तुम्ही आज आहात ते बनवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि कधी कधी आपण असं म्हणतो, वी टेल व्हॉट टू डू, आय एम लाईक दॅट ओनली. मी असंच आहे. व्हॉट टू डू, आवर लाईफ वॉज लाईक दिस. आमचं बाळपण असं होतं, आम्ही असे असे वाढलो, तसं झालं, त्याच्यामुळे आम्ही असे आहोत. प्रेज द लॉर्ड. सो वी आर ऑल प्रोडक्ट्स ऑफ आवर पास्ट. बट वंडरफुली द फॉलोइंग sentence is that but we don't have to be prisoners of it. Hallelujah. परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिकरित्या निर्माण केलेलं आहे. आपल्याला एक ओळख दिलेली आहे. वी हॅव आयडेंटिटी. वी हॅव आयडेंटिटी, an original identity which God created. Praise the Lord. पण पापामुळे आपली ती आयडेंटिटी आपण गमावलेली आहे. आपण भलतच काय झालेलो आहोत ना. जे बनायचं होतं, जेव्हाने जे निर्माण केलं ते आपण राहिलो नाही, परंतु आपण दुसरंच काय बनलो आहोत. का? स्थिती, परिस्थिती, कुटुंब, आपल्या जीवनात आलेले लोक, या सर्वांनी आपलं जीवन जरूर काही घडवलेलं आहे. आणि कधी कधी आपण पाहतो आपल्या जीवनात सांगतो, आय एम नॉट हॅपी विथ माय लाईफ. प्रेज द लॉर्ड. तर पण प्रभू येशू मध्ये यू डोंट हॅव बी प्रिझनर्स ऑफ इट. सुवार्ता काय आहे की असंच आहे, आमचं जीवन असंच आहे, काय करणार आता, असंच आहे, असंच राहायचं, असंच चालावं लागले. व्हॉट टू डू, कांट हेल्प इट, आय हॅव टू लिव्ह लाईक दिस ओनली. नो. द गुड न्यूज इज दॅट जीसस कॅन डिलिव्हर अस. जीसस कॅन हील अस वॉट एव्हर माइट हॅव गॉन रॉंग इन द पास्ट. जीसस इज द पॉवर टू मेक अस न्यू. हालेलुया. हालेलुया. सिगमंड फ्रॉइड हे इज अ सायकोलॉजिस्ट. ही सेज दॅट what is the problem? Unexpressed emotions will never die. They are buried alive and will come forth later in uglier ways. अनेकदा ना व्यक्त न केलेल्या भावना कधी मरणार नाहीत. म्हणजे बाळपणामध्ये आपण आपल्या अंतःकरणामध्ये काही भावना होत्या, आपण तरुण झालो, तरुणाईमध्ये आपल्यामध्ये काहीतरी भावना होत्या, फिलिंग्स, पण ते आपण व्यक्त केले नाही, ते आपण दाबून ठेवलेले आहेत. त्याचा अर्थ असा नाही की ते संपलेले आहेत. नाही, ते संपत नाही. म्हणजे अगदी बालपणामध्ये तुम्हाला वेदना झालेल्या आहेत, दुःख झालेलं आहे, राग आलेला आहे, परंतु तो आपण व्यक्त केलेला नाही. यू डिडंट एक्सप्रेस दॅट. वेअर इट इज गॉन, यू थिंक इट इज गॉन. नो, त्या बरीड, त्या जिवंत गाडल्या गेल्या आहेत. त्यांना गप्प केली जाते. अनेकदा जी वडीलधारी माणसं होती, की प्रौढ लोक होते, त्यांनी त्या वेदना किंवा त्या गोष्टी दाबलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये. गप्प राहिले. वी डिड नॉट एक्सप्रेस. कधी कधी आपल्याला राग आलेला आहे लहान असताना, परंतु अरे आता काय बोललो तर मार पडेल, किंवा सांगितलं
ओरडतील किंवा असं किंवा काय म्हणतील, भीतीपोटी आपण काय केलं त्या गाडलेल्या आहेत. पण त्यांचा परिणाम व्यक्तीवर होत राहतो आणि कालांतराने अधिक करूप मार्गाने पुढे येतात. प्रेज द लॉर्ड. So feeling that is buried years ago can come back when you are even old. Hallelujah. You may say, I don't know why I get angry. मला राग खूप येतो. का येतो मला माहित नाही. किंवा मला अतिशय असं काहीतरी किंवा मला खूप असं मला नकारात्मक वाटते. आय फील व्हेरी लो. का होते माहित नाही. का कदाचित बालपणामध्ये काय झालेलं आहे, ती गाडलेली भावना आता ती वर येत आहे. हालेलुया. So that is why we all need, including me, all of us need more than the physical healing. We need a lot of spiritual, or I can say emotional healing. परमेश्वराने आपण निर्माण केलेलं आहे. कशा प्रकारे निर्माण केलेलं आहे? How did God create us? We are a three part. Praise the Lord. तीन आपल्यामध्ये जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे पाहतो आपल्याला फक्त शरीर दिसते. और when people look at us, we only identify body. कसे दिसतात, शरीर ठीकठाक आहे का, पुढे दुखते का, डोकं दुखते का, पाय दुखतो, हात दुखतो, शरीर. प्रेज द लॉर्ड. परंतु शरीर एक भांडा आहे. इट्स जस्ट अ वेसल. When God created a vessel, म्हणजे त्याने मातीचं एक भांड निर्माण केलं. जेव्हा परमेश्वर आपल्याकडे पाहतो, परमेश्वर कशा प्रकारे पाहतो? परमेश्वर सर्वात प्रथम त्याने मानवाला बनवलं आणि मानवाला आपल्याला त्याने आध्यात्मिक बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वी आर अ स्पिरिच्युअल बीइंग. देन वी आर इमोशनल बीइंग. या दोन गोष्टी आपल्याला जनावरांपासून वेगळं करतात. Hallelujah. Animals have body and they are just bothered about the body. म्हणजे जे जनावर आहेत त्यांना पण शरीर आहे आणि त्यांना फक्त शरीराचीच भूक किंवा शरीराबद्दलच ते त्यांचं असतं. They don't have emotions, neither they have a spirit. Hallelujah. म्हणून जर आपण फक्त शरीराच्या पातळीवर राहिलो तर आपण सुद्धा जनावरासारखेच झालो. सतत फक्त शरीराचीच चिंता असेल आपल्याला. वी जस्ट बॉदर्ड अबाउट द बॉडी. हाऊ आय लुक, व्हॉट आय शुड ईट, हाऊ आय शुड गिव्ह प्लेजर टू माय बॉडी. इट्स ओनली देन एनिमल्स. प्रेज द लॉर्ड. व्हेन गॉड लुक्स ॲट अस, गॉड क्रिएटेड ॲडम आणि तो मेलेलाच होता. आदमाला बनवलं, तो मृत अवस्थेत होता. जेव्हा परमेश्वराने आपला आत्मा त्याच्यामध्ये फुंकरला तेव्हा आदम जिवंत झाला. हालेलुया. म्हणजे शरीर बनवलं परंतु अजूनही तो झोपेत होता किंवा तो मृत अवस्थेत होता. त्याची काही फायदा नाही, युजलेस. इट इज ओनली व्हेन गॉड पुट द ब्रेथ, पवित्र आत्मा, श्वास, आणि ते आपल्याला इतर जनावरांपेक्षा किंवा रचनेपेक्षा वेगळं करतं. वी आर अ स्पिरिच्युअल बीइंग अँड वी हॅव अ इमोशनल भावना. दॅट इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. तर आपण शारीरिक आहोत, मग आपण मानसिक आहोत आणि मग आपण आध्यात्मिक आहोत. कोर ऑफ आवर लाईफ, आवर हार्ट, विच कनेक्ट्स विथ गॉड, विच गिव्स अस अन अश्युरन्स, फीलिंग, जिथे आपल्याला जाणीव होते परमेश्वराची, जिथे आपण शांती अनुभव करतो, देवाबरोबर आपलं नातं अनुभव करतो. दॅट इज स्पिरिट. हालेलुया. आणि रिलेशनल, त्याला आपण भावना किंवा मानसिक भावना, रिलेशन्स, आपण एकमेकांबरोबर संबंध ठेवू शकतो, आपण प्रेम व्यक्त करू शकतो आणि प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो. हे कुठे होतं? हे सर्व आपल्या, तर आपण त्याला प्राण किंवा सोल, त्याला मानसिक आपण म्हणतो. मन किंवा प्राण, माइंड और सोल, वेअर ऑल आर थिंकिंग, रिझनिंग, विचार, सर्व काही जिकडे होतं. आणि त्याच गोष्टीमध्ये आपल्याला खूप काही आघात पण होतात
तिथेच आपल्या जीवनामध्ये खूप काही दुःख सुद्धा आपण अनुभवतो, खूप काही गोष्टी तिकडे घडतात. हालेलुया. आणि म्हणून शरीर, बॉडी इज हर्ट, शरीराला दुखापत झाली तर आपल्याला ना सिकनेस, विकनेस, डिसीज, डॉक्टरकडे गेलं, MRI काढला, स्कॅनिंग केलं तर दिसतं ते, हा इकडे फ्रॅक्चर झालाय किंवा इकडे हा इकडे काहीतरी गाठ आलेली आहे, ते दिसतं. परंतु सोल इज हर्ट, मनाला जेव्हा दुखापत होते तेव्हा ते दिसत नाही. MRI काढा, CT स्कॅन करा, ब्लड टेस्ट करा, ते दिसणार नाही. हालेलुया. ते समजत नाही. And that is why people struggle and suffer for years and years. तर आपण सांगतो पण समोरच्या व्यक्तीला समजत नाही. काय होतं अशा मेंटल अँग्विश, मानसिक संतुलन बिघडतं, इमोशनल इन्स्टेबिलिटी, दुःख सतत, कधी आनंद, कधी दुःख, कधी इमोशनल इन्स्टेबिलिटी, सातत्याने आपण आपली भावना स्थिर नसते. आणि पॅरालिसिस ऑफ विल म्हणजे निर्णय घेण्यामध्ये असमर्थ, खूप चलबिचल, करू नको करू, काय करायचं माहित नाही, भीती वाटते, हे होते. कशामुळे? कारण आपलं मन कुठेतरी स्थिर नाही किंवा तिथे दुखापत आहे. हालेलुया. आता आपल्या मनामध्ये, इन आवर सोल, अगेन व्हॉट इज से, द माइंड, त्याला आपण प्राण किंवा मन, मनामध्ये सुद्धा 3 विभाग आहेत. प्रेज द लॉर्ड. तर कॉन्शियस माइंड, प्री कॉन्शियस माइंड अँड अनकॉन्शियस माइंड. जसं मी तुम्हाला सांगितलं की जन्मापासून किंवा आईच्या गर्भामध्ये असताना पासून आपल्या मनावर, आपल्या सोल ना, आपला जो मन आहे, मानसिक जो भाग आहे, त्यावर त्या जीवनामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक आपल्या जीवनामध्ये झालेली घटना ही रेकॉर्डेड आहे. हालेलुया. जरी आता ती मला आठवण येत नाही, 1 वर्षाचा होतो, 2, 4 वर्षाचा होतो, 5 वर्षाचा होतो, तेव्हा काय झालं होतं माहित नाही, विसरून गेलो आहोत. परंतु ते गेलेलं नाही, तो रेकॉर्ड आहे. कुठे आहे? तर तो रेकॉर्ड आपल्या अनकॉन्शियस माइंड, बेशुद्ध मन, बेशुद्ध मनामध्ये आहे. इट्स इन अनकॉन्शियस माइंड. सम थिंग्स वेन वी पुट स्ट्रेस और वी पुट प्रेशर अपॉन आवर माइंड, खूप विचार केल्यानंतर काही गोष्टी आठवतात. Where are they? They are in our pre-conscious mind. We don't easily remember them, but we try to get some clues and we ask somebody and then we आठवण आलं. Pre-conscious, त्याला आपण पूर्ण जाणीव मन. आणि कॉन्शियस माइंड, जाणीव. जाणीव काय आहे? मला माझ्या घराचा रस्ता माहित आहे, रंग माहित आहे, ओळख आहे, फोन नंबर आठवत आहे. हे सर्व कुठे आहेत? कॉन्शियस माइंड. आता सांगितलं, आता मला आठवण येईल. परंतु फक्त त्याच गोष्टी नाही, आपल्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, चांगल्या आठवणी सुद्धा आहेत आणि दुःखाच्या आठवणी आहेत. अनेक प्रकारच्या भावना आपल्या जीवनामध्ये झालेल्या घटना, त्या पण आपल्यामध्ये या बेशुद्ध मनामध्ये, अनकॉन्शियस माइंड, त्या स्टोर. प्रेज द लॉर्ड. आणि कधी कधी काय होतं, त्या अनकॉन्शियस माइंड, यू मे नॉट नो द इव्हेंट, काय घटना घडली होती, काय दुःख तुम्ही सोसलं होतं, कोणी तुम्हाला काय म्हटलं होतं, कशा प्रकारे तुमच्यावर काही वाईट गोष्ट झाली होती, आठवण नाही. परंतु ती वेदना त्या बेशुद्ध मनातून शुद्ध म्हणजे शुद्धी किंवा जाणीव जी आहे ना, आपल्या मनावर येत असते. हालेलुया. वी डोंट रिमेंबर द इव्हेंट, बट द पेन इज स्टिल देअर and is now and then the pain rises from the unconscious mind to the pre-conscious and the conscious mind. Hallelujah. And then we react. That's how people react. They don't know why it is happening. कशा होतं, का मी राग होतो, का मला व्यसनाची सवय आहे, का मी ही सवय आहे,
का मी तसं वागतो, का मला चीड येते, माहित नाही का. अनेक वेळी बालपणामध्ये किंवा तारुण्यामध्ये एखादी घटना घडलेली आहे, ती विसरून आपण गेलो आहोत, परंतु त्याची वेदना जी आहे, ती भावना जी दाबलेली आहे, पुरलेली आहे, ती वर येत असते. हालेलुया. And then we react. So 3 reasons, 3 गोष्टी, 3 कारणामुळे, because of 3 reasons, primarily there are various reasons for all the emotional sickness, emotional problem that we are facing, but 3 main reasons are, first, most important, lack of love. Praise the Lord. लॅक ऑफ लव्ह, प्रेमाचा अभाव. ज्या गोष्टीसाठी मला परमेश्वराने बनवलं, ती गोष्ट जेव्हा मला मिळालेली नाही, मग माझ्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी घडणार. हालेलुया. गॉड क्रिएटेड अस विथ लव्ह अँड फॉर लव्ह. परमेश्वराने आपल्याला प्रेमाने आणि प्रेमाकरिता निर्माण केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाला, जसं आपल्याला भोजनाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, हे सर्व गरज आहेत, सर्वात प्रथम आपल्याला प्रेमाची गरज आहे. हालेलुया. वी ऑल नीड लव्ह. ह्युमन, मदर टेरेसा सेड, द बिगेस्ट पॉवर्टी इन द वर्ल्ड इज नॉट अ फूड, वॉटर, क्लोथिंग. द बिगेस्ट पॉवर्टी इज when there is no one to love you. Praise the Lord. सर्वात मोठी गरिबी कोणती? तर ती खाण्या पिण्याची किंवा वस्त्र किंवा निवारा ह्याची गरिबी नाही, तर सर्वात मोठी गरिबी ती आहे की एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी कोणीच नाही, तो जगातला सर्वात गरीब माणूस. हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला प्रेमाने निर्माण केलेला आहे आणि प्रेमाकरिता, आणि तीच गोष्ट आपल्याला देवाबरोबर नातं प्रस्थापित करते. हालेलुया. परमेश्वराने सांगितलं की सर्व चांगलं आहे, परंतु माझं प्रेम मी कोणावर व्यक्त करू? आय एम फुल ऑफ लव्ह. गॉड इज लव्ह. योहानाचं पहिलं पत्रामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर प्रेम आहे. परमेश्वर, मी हे प्रेम कोणावर व्यक्त करू? हे जी जनावर आहेत आणि हे सर्व, त्यांना माझं प्रेम कळणार नाही, कारण त्यांना मी माझ्या स्वरूपात बनवलेलं नाही. आय एम नॉट मेड देम इन माय लाइकनेस. हालेलुया. गॉड सेड, लेट्स मेक मॅन इन आवर इमेज. व्हॉट इज द इमेज ऑफ गॉड? लव्ह. हालेलुया. देवाची प्रतिमा, देवाची प्रतिमा काय आहे? योहान आपल्याला सांगतो की देव प्रेम आहे. हालेलुया. त्या प्रतिमेत परमेश्वराने मानवाला बनवलं. Created in the image of God, love, and that's why only human beings can love and experience love. आणि म्हणून फक्त मानव प्रेम अनुभव करू शकतो आणि प्रेम करू शकतो. आणि म्हणून येशूने सांगितलं की आपल्या परमेश्वरावर संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण शक्तीने प्रेम कर. हालेलुया. कारण ते फक्त मानवच करू शकतो. ओनली ह्युमन बीइंग्स can do that, and that's why Jesus said, सर्वात मोठी आज्ञा, देवावर प्रेम कर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. त्याकरिताच प्रेम अनुभवण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी आणि देवावर प्रेम करण्यासाठी, म्हणजेच देवाबरोबर नातं ठेवण्यासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. हालेलुया. आणि जेव्हा हे प्रेम अभाव, लॅक, ते आपल्या जन्माच्या वेळेला, बालपणाच्या वेळेला, आपण शाळेत असताना, कुमारावस्था, तारुण्यात, प्रौढ, आणि मग आता आपण वृद्ध झालो आहोत. ॲट एनी स्टेज, वेन वी आर इन्फंट्स, चाइल्ड, वी आर adolescent, youth, and now we are grown and aged. At any point when we have not received enough of love, there will be wounds. Hallelujah. जेव्हा प्रेम, पर्याप्त प्रेम आपल्याला मिळालेलं नाही, तिथे मग ही सर्व वेदना, दुःख आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या
आत्म्यामध्ये, आपल्या प्राण जो आहे तिथे आपल्याला ह्या अनेक भावना किंवा अनेक प्रकारे आपल्याला ते दुःख मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग जे मला पाहिजे होतं, की ज्यासाठी मी बनवलं गेलं आहे, ते मला जेव्हा मिळालं नाही, मग त्याची प्रतिक्रिया मी वाईट प्रवृत्तीने करणार. हालेलुया. मला जे हवं होतं, काय हवं होतं? प्रेम. आई वडिलांपासून प्रेम हवं होतं, माझ्या घरातील व्यक्तींपासून प्रेम होतं, ह्या मित्र मैत्रिणी यांच्याकडून मला प्रेम हवं होतं. आय एक्सपेक्टेड देम टू लव्ह मी, अप्रिशिएट मी, accept me, but I didn't get that. I responded in anger, jealousy, revenge, and all those things are what? Symptoms. आणि मग मला जे हवं आहे ते मिळालेलं नाही, मग त्याचा प्रतिसाद माझ्या जीवनातून काय निघतो? मग मी रागीट बनतो, मला द्वेष किंवा रिव्हेंज, and all those things, envy, jealousy, all types of addictions are what? They are the symptoms that what I wanted, needed, I have not got it. Hallelujah. Hallelujah. आणि मग ते कधी कधी जसं सिगमंड फ्रॉइड म्हणतात की त्या भावना अशा प्रकारे पुढे येतात, खूप करूप स्वरूपात, व्हेरी अगली वे ते कम आउट. काय पाहिजे होतं? थोडस प्रेम हवं होतं, पण ते मिळालं नाही, म्हणून तो राग, कोणी माझा अपमान केला, तो राग मनामध्ये होता, परंतु तो तिथे दाबून ठेवल्याने काय झालं? आता त्याचा अशा प्रकारे जणू काय वल्वा, इट बिकेम लाईक इट इज नाउ ब्लास्ट इनटू अँगर, व्हायलेन्स, uglier way. It will show up later in a very uglier way. Hallelujah. Hallelujah. So reasons, then unloved experiences, feeling of rejection, नकाराची भावना, ट्रॉमा, आघात. लोक शब्दांनी, त्यांच्या कृतीने आपल्या जीवनावर आघात केलेला आहे. शब्दाद्वारे, त्यांच्या वागणुकीद्वारे आपल्याला त्यांनी खूप काही दुःख, वेदना दिलेल्या आहेत, त्या आपण अंतःकरणामध्ये दाबून ठेवलेल्या आहेत. निगेटिव्ह फिलिंग्स, नकारात्मक भावना ना, सतत काय कामाचं नाही, वेडा आहे, तुला काय जमत नाही, नकारात्मक शब्द. वुंडेड फिलिंग्स, वुंडेड फिलिंग्स ना, म्हणजे भावना, दुखावलेल्या भावना. अँसेस्ट्रल कॉजेस, पेरेंटल कॉजेस, मग ते आई वडील किंवा आपले आजी आजोबा ह्यांच्याकडून सुद्धा आलेले असते की काही गोष्टी नकारात्मक, सतत किंवा वाईट वागणूक, की त्यांचे वाईट प्रभाव, वाईट चालीरीती, त्या सर्वांचा प्रभाव आपल्या जीवनावर झालेला आहे. आणि सैतानाचा सुद्धा, सैतानाचा म्हणजे सैतानी गोष्टींमध्ये आपण कळत न कळत आपण त्या गोष्टीमध्ये शिरलो आहोत, त्याचा सुद्धा प्रभाव आपल्या जीवनावर होत आहे. सो देर आर व्हेरियस रिझन्स, मेनी रिझन्स आर देयर. आय डोंट हॅव टाइम बिकॉज वी विल हॅव go into, but I will just, I will not show you, but I will just read some of them. यादी खूप मोठी आहे, परंतु मी काही गोष्टीच फक्त अनेक प्रकारची, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेमाचा अभाव, दुसरा आहे हर्टिंग मेमरीज, म्हणजे जसं लोकांनी आपल्याशी ज्याप्रमाणे व्यवहार केलेला आहे, घरातील लोकांनी ज्यांच्यावर आपण भरोसा ठेवला, जे आपले मित्र होते किंवा त्यांच्याद्वारे विश्वासभंग, ज्यांच्यावर आपण खूप प्रेम केलं, पण परतफेड आपल्याला दुःख, वेदना लोकांनी टाकून दिलेले आहे, विसरलेले आहेत. तर त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये जणू काही भाव झालेला आहे. आणि तिसरं फिअर, भीती. प्रेज द लॉर्ड. अनेक प्रकारच्या भीती आहेत, म्हणजे हजारापेक्षा जास्त आपल्या जीवनामध्ये
there are fears, phobias. There are so many phobias, unnecessary fear. Phobias are, they don't exist. म्हणजे असं काही नसतंच, परंतु आपण घाबरतो. भीती कोणी टाकली? ही सुद्धा लोकांनी किंवा परिस्थितीमुळे भीती आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी घर केलेलं आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे का ती आपल्यामध्ये असावी? नाही. देवाने आपल्याला त्याच्यावर निर्माण केला का? नाही. परंतु कुठेतरी कोणत्या व्यक्तीने किंवा स्थितीने ती भीती आपल्यामध्ये टाकली. भविष्याची भीती आहे किंवा काळोखाची भीती आहे, माणसांची भीती आहे, पाण्याची भीती आहे. काही लोक झोरडाला घाबरतात, कॉक्रोच, दे गेट स्केर्ड ऑफ. हालेलुया. लॉट्स ऑफ फियर्स. वेर डिड इट कम फ्रॉम? समबडी स्पोक इट. सो वी आर द प्रोडक्ट ऑफ आवर पास्ट. आपण जे आज आहोत ते आपल्या लोकांनी किंवा आपल्या परिस्थितीने बनवलेलं आपण आहोत. हालेलुया. परंतु प्रभू येशू आपल्याला त्यातून, त्या बंधनातून मुक्त करू इच्छितो. हालेलुया. अनेक प्रकारची चिंता आहे. चिंता कुठून येते? ही सुद्धा प्रेमाचा भाव आहे. हालेलुया. जेव्हा सिद्ध प्रेम नाही तेव्हा आपल्या जीवनामध्ये चिंता निर्माण होते. तर प्रत्येक गोष्टी जर तुम्ही पाहिलं तर तो एक कारण आहे. हालेलुया. इट इज अ सिम्पटम. यू से दॅट आय हॅव लॉट ऑफ वरीज, बट ऍक्च्युअली वरीज इज टेलिंग अस, व्हॉट इज द वरी टेलिंग अस? चिंता काय आपल्याला सांगते? की आपण प्रेमामध्ये सिद्ध नाही. हालेलुया. सिद्ध प्रेम सर्व प्रकारची भीती नाही शिकवत. हालेलुया. म्हणून प्रेम जेव्हा कमी मिळालेलं नाही, सतत आपण इनसिक्युअर, असुरक्षित आपल्याला वाटत राहणार. प्रत्येक गोष्टीमध्ये छोटी असेल तरी आपल्याला असुरक्षितता प्रॉब्लेम आहे. हालेलुया. यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. सतत दुःख वाटणे, दुःखी होतो. छोट्या छोट्या गोष्टीवर आपला आनंद आपण गमावतो. ही सुद्धा भावना आहे, मानसिक जणू काय आजार आहे. हालेलुया. एकटेपणाची भावना. परत एकदा प्रेमाचा अभाव. कारण मला प्रेम पर्याप्त मिळालेलं नाही, त्यामुळे काय झालेलं आहे? माझ्या अंतःकरणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. आय फील फिअर, आय फील लोनली. हालेलुया. बिकॉज देर इज लॅक ऑफ लव्ह. प्रेमाचा अभाव आहे. एकटेपणा आपल्याला खातो. माझ्याकडे कोणी नाही, माझ्यावर प्रेम करण्यासाठी कोणी नाही, ही भावना. मी कशातही चांगला नाही. आत्मसन्मानाचा अभाव, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, और यू कॅन से नो वी आर आय एम नॉट गुड ॲट एनिथिंग. लो सेल्फ एस्टीम. We fight with this low self-esteem. Again, a result of lack of love. Praise the Lord. की मी करू शकणार नाही, मला ते जमणारच नाही. ही भावना कुठून आली? तर ही आपल्या अंतःकरणामध्ये इज अ प्रॉब्लेम. अँड जीसस ओनली कॅन हील अस. मी कोणालाही आवडत नाही. नोबडी लाइक्स मी. अगेन रिझल्ट ऑफ लॅक ऑफ लव्ह. प्रेज द लॉर्ड. मग शारीरिकरित्या सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या आंतरिक आजारामुळे निर्माण होतात. ते म्हणजे अलर्जीज. काही अलर्जी आहे आपल्या शरीरामध्ये. अन्न, धूळ, दव, अनेक गोष्टींचे, धातू, थंड पाणी, हवामान, या सर्वांनी अलर्जी होते. कधी कधी ह्या गोष्टी सुद्धा आपल्या आंतरिक जीवनाशी निगडीत आहेत. हालेलुया. सो वी नीड टू चेक. गॉड वॉन्ट्स टू हील अस. सातत्याने ज्या गोष्टी होतात, हे मला जमत नाही, मी अशा गोष्टीमध्ये राहू शकत नाही, मला इथे भीती वाटते, मला हे चालत नाही, मी जर हे पिलं असं होईल. हालेलुया. मी थंड पिलं नक्की मला असं होईल. भीती.
तर ह्या सर्व गोष्टी माझ्या प्रिय कुठे ना कुठे आपल्या मनावर, कुठेतरी आपल्या जीवन काळामध्ये म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत काहीतरी घटना, काहीतरी स्थिती झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. झोप येत नाही किंवा जास्त झोप येणे, नेहमी थकल्यासारखे वाटणे, हे सुद्धा आंतरिक आजाराचं चिन्ह आहे. स्लीपलेसनेस, ओव्हर स्लीपिंग और ऑलवेज फीलिंग टायर्ड. We need to receive the healing of Jesus. कमी स्मरण शक्ती, लॅक ऑफ मेमरी. अगेन कशासाठी? सतत मी विसरतो, कुठेतरी मनावर त्रास आहे. तर आता आपण अनेक गोष्टी आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनेच्या वेळी सुद्धा प्रभूकडून आपण मार्गदर्शन करणार आहोत. हालेलुया. तर आता आपण साक्रामेंटची आराधना करत असताना आपण काय करणार आहोत? पहिली गोष्ट, आपल्याला आरोग्य हवं आहे. वी नीड हिलिंग. वी मस्ट ओपन आवर सेल्स, ओपन आवर एंटायर लाईफ टू जीसस. हालेलुया. बिकॉज ओनली जीसस can walk back into our world. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच एकमेव प्रभू जो आपल्या भूतकाळामध्ये आणि आपल्या भविष्यामध्ये तो चालू शकतो. तो पाठीमागे जाऊ शकतो, तो आपल्या जीवनामध्ये पुढे सुद्धा जाऊ शकतो. हालेलुया. आणि म्हणून तो आज आपण प्रभूला सांगणार आहोत की ये माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या भूतकाळामध्ये घडलेली प्रत्येक घटना, नकारात्मक, निगेटिव्ह इव्हेंट, वुंडेड फिलिंग्स, जे काही आघात, वुंड्स, दुःख, वेदना, जे काही मला मिळालेलं आहे बाळपणापासून, प्रभू आज त्या घटनेमध्ये तू जा आणि तिथे तू आरोग्य मला दे. हील दॅट एरिया ऑफ माय लाईफ. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे की आपल्याला कधी आठवण येतील काही व्यक्ती ज्यांच्यामुळे आपण हे आज सोसत आहोत. नकारात्मक बोलणारी व्यक्ती, सतत मला टोचणारी व्यक्ती, अपमानित करणारी व्यक्ती, मला प्रेम केलं नाही, मला स्वीकारलं नाही, मला प्रोत्साहित केलं नाही, अशा लोकांचे चेहरे आपल्या समोर येतील. अनकंडिशनल फॉरगिव्हनेस, बिनशर्त आपल्याला क्षमा करावी लागेल. हालेलुया. जेव्हा आपण क्षमा करतो आपल्याला आरोग्य प्राप्त होते. तर पहिली गोष्ट, ओपन युअर सेल्फ टू जीसस. सेकंड, अनकंडिशनल फॉरगिव्हनेस. हालेलुया. आणि तिसरं, धन्यवाद द्या. जे काही घडलं चांगल्यासाठी घडलं. तक्रार करू नका. वाय मी, माझ्या जीवनामध्ये असा व्यक्ती का आला, मलाच काही दुःख मिळालं, मीच का, माझ्याबद्दलच का, माझ्या जीवनातच का. डोंट आस्क क्वेश्चन्स. से थँक्यू लॉर्ड. जे काही घडलं प्रभू तुझ्या गौरवासाठी, तुझी योजना होती, कारण तुझ्या या गोष्टीद्वारे तू तुझी महिमा प्रकट करणार आहेस. यू विल बी ग्लोरिफाईड. टू व्हॉट एव्हर हॅपन्ड इन माय लाईफ, यू बी ग्लोरिफाईड. हालेलुया. तर पहिली गोष्ट, आपल्याला स्वतःला प्रभूकडे आपण खुलं करणार आहोत, क्षमा करण्यासाठी आपण तयार राहणार आहोत आणि प्रभूला धन्यवाद देत राहणार आहोत. हालेलुया. आणि प्रभूचं आंतरिक आरोग्य आपल्याला सर्वांना मिळणार आहे. आपण सर्व आता गुडघे टेकूया आणि we can put the lights on. Let's bow down. मान लावूया.
Welcome Jesus in our midst. आरोग्यदाता, our healer. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर चालला, अनेकांना स्पर्श करून बरं केलं. केवळ शारीरिक स्पर्श आजारातून नाही, परंतु मानसिक, आध्यात्मिक, आंतरिक आरोग्यातून अनेकांना त्याने बरं केलं. आजारातून Look to Jesus, your healer. ज्याने तुम्हाला निर्माण केलं आणि तो आज आपल्याला प्रत्येकाला सांगू इच्छितो, I have created you with love and for love. मी तुम्हाला माझ्या प्रेमाखातर निर्माण केलेला आहे. तुम्ही असेच या पृथ्वीवर जन्माला आले नाही. मी प्रत्येकाला नावाने ओळखतो. I have created you and I know you by name.
आणि माझी योजना प्रत्येकासाठी वैयक्तिक योजना आहे. आय हॅव अ प्लॅन, युनिक प्लॅन फॉर ईच वन ऑफ यू. अँड ईच वन ऑफ यू इज प्रेशियस टू मी. प्रत्येक इथे प्रत्येक व्यक्ती, लहानापासून सर्वात थोरापर्यंत प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी मौल्यवान आहे. आय हॅव लव्ड यू विथ अन एव्हरलास्टिंग लव्ह. अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल की तू जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. इट वुड बी गुड इफ यू वुड नॉट बी बॉर्न. यू आर अ बर्डन, यू आर अ युजलेस कॅरेक्टर, यू आर गुड फॉर नथिंग. काहीच कामाचं नाही. यू आर अ डेव्हिल. आणि हे सर्व शब्द माझ्या प्रेमितो तलवारीपेक्षा घातक आहे. ज्यांनी आपल्या अंतःकरणाला छेदलं आहे. They are wounded. They are wounded. Thank you, Lord. Praise you, Jesus. Today, Jesus wants to walk into our life. Maybe right from the time you were in your mother's womb. आईच्या उदरामध्ये असताना कदाचित तुमच्या आईला सुद्धा वाटलं होतं. Mother, your mom would have felt, oh, this is the burden now. We don't have enough resources. आपल्याकडे कदाचित पैसे नाहीत आणि आता हे बाळ जन्माला येणार. नसतं आला तर बरं झालं असतं. रॉंग टायमिंग. आणखी एक बाळ आम्हाला नको हो. मुलगा हवा होता, मुलगी जन्माला आली. हो, डिसअपॉइंटेड. आणि या सर्व गोष्टींचा तुमच्यावर परिणाम झालेला आहे. त्याचं तुम्हाला आठवण नाही, परंतु या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये झालेले दुःख, वेदना, अनलव्ड फिलिंग्स. जन्माला आल्यानंतर कदाचित आपल्याकडे पाहण्यासाठी कोण नव्हतं. आपल्याला आजीकडे किंवा कोणाकडे ठेवून आई वडील कामाला गेले होते, त्यांच्याकडे वेळ नव्हता. फिजिकल टच, आईची मिठी, आईच्या विंगेत, फ्रॉम मदर, फादर. We missed many of us this. And this has brought a lot of loneliness, insecurity, fear. The Lord is walking into your life. अशा आठवणी आपल्या बेशुद्ध मनामध्ये कदाचित असतील. Our immediate family and what we expected them to love us, to accept us, but they failed in a way to give us what we needed. ज्या आपल्या गरजा, मूलभूत गरजा, ते म्हणजे प्रेम, आपुलकी, स्नेहभाव, या सर्व गोष्टी ज्यांची आपल्याला गरज होती त्या वयामध्ये त्या मिळालेल्या नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये भीती शिरली आहे. नकारात्मक भावना, एकाकीपणा, मी कोणाला आवडत नाही, nobody likes me. Times we have criticized शब्दाद्वारे, हा चांगला आहे, ती चांगली नाही, तो शाणा आहे, हा वेडा आहे. All this has brought wounds. तुलना आपली केली गेलेली आहे. इतरांबरोबर तुलना, घरात भावा बहिणीबरोबर तुलना, अपमानित भावना. प्रभूकडे आपण आपलं अंतःकरण उघडूया. अशा अनेक भावना, अनेक दुःख ज्याच्यामुळे आज आपल्याला खूप त्रास होतो.
राग आहे, संताप आहे, चीड आहे, अनेक प्रकारची व्यसन आपल्या जीवनामध्ये आलेली आहे. आपण दुसऱ्या गोष्टींकडे पाहतो हे सर्व मिळवण्यासाठी. We look to other ways of getting our attention. This love. Let Jesus fill our life with healing and with His love. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दर्द सह लिया उसने. ओढ़े खाके क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी. आपका सारा दर्द उठा लिया उसने, दे दीजिए उसको इस समय. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, तुम्हारे लिए मेरा सारा दर्द सह लिया उसने. कोड़े खाके क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा स्पर्श कर प्रभू प्रत्येक दुःखद आठवण, या सर्व स्थितीतील प्रभू आम्हाला मुक्त कर, आरोग्य दे. आमच्या हृदयाला स्पर्श कर. प्रत्येक दुखावलेली भावना प्रभू स्पर्श कर, आरोग्य दे. ही लॉर्ड जसजसे आपण वाढत गेलो, लहान असताना घराबाहेर पडलो आणि आपला संपर्क अनेक लोकांशी आला. शाळेत गेलो, शाळेतील शिक्षक, as we grew and we went to school and then we interacted with, there were teachers around, people who took care of us, people who picked up and dropped us to school on the way, servants in the house, all the friends in the school. Many of us had a wonderful experience. अनेकांचे अनेक सुंदर अनुभव होते त्या काळामध्ये. पण काही काळच्या जीवनामध्ये वाईट अनुभव सुद्धा आलेले आहेत. त्या शिक्षिकेला, त्या टीचरला मी आवडतच नव्हतो. सर्व मुलांसमोर मला अपमानित केलेला आहे. टोपण नावाने हाक मारलेली आहे. called me with funny names. सर्व माझ्या हसले आहेत, वेळा माझी चेष्टा मस्करी केलेली आहे, माझ्या बरोबर खेळलेले आहेत. And all this sometimes have made me very depressed, feel humiliated. मला खूप अपमानित वाटलेला आहे अशा वेळेला. अशा अनेक आठवणी त्या बालपणामध्ये झालेल्या आहेत. घरातील नातेवाईकांनी अनेक नावांनी किंवा अनेक प्रकारे माझ्या
हसले आहेत किंवा माझं मस्करी केलेली आहे, तुलना केलेली आहे, काही गोष्टी मला करायला लावलेल्या आहेत ज्या मला आवडलेल्या नाही. They touched me, used me in an inappropriate way, played with my body. Lord, I pray, heal this time. The entire childhood episode, Lord, we pray, we lift it up to you. Bring healing to all these memories, Lord. Wash away all these memories. आणि प्रभू हे करत असताना प्रभू आम्ही आठवण येत असलेली प्रत्येक व्यक्तीला तुझ्या समोर आणतो, तुझ्या नावाने त्यांना क्षमा कर. As you remember those people, maybe they are our parents, our relatives, people in the home, people who are working in our homes, or caretakers, or school teachers, all the elderly people in our family that are Lord. In your name we forgive them unconditionally. Whatever they did, Lord, which has had a bad impact on our life, वाईट परिणाम माझ्या जीवनावर झालेला आहे त्यांच्या बोलण्यामुळे, कृतीमुळे, स्पर्शामुळे, whatever they did, Lord, we choose to forgive in your name. Living waters flow on, sweep away my pain, bring your healing to my heart, and be loved once again. Living waters flow on, sweep away my pain, bring your healing to my heart, and be loved once again. Give worries let me down, fear of failures with my pain. When I'm lost and all alone, help me, Lord, to find your way. Living waters flow on, sweep away my pain, bring your healing to my heart, and be loved once The blood of Jesus right now heals every wounded past, wounded feelings, emotional. In the name of Jesus, the precious blood of Jesus, be washed clean, set free. Anything that is keeping you in bondage from the past, be set free in Jesus. Just experience the healing touch of Jesus. दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवा. Just put both your hands on your chest. This is where your emotions are. This is where all the struggle is going on. You're fighting with your past. मीच का, माझ्या जीवनामध्येच का? Why it happened with me? Why only these people came into my life?
why did they treat me this way? माझ्या बरोबरच असं का ते वागले? माझ्या बाबतीतच का असं घडलेलं आहे? प्रभू स्पर्श करून तुम्हाला त्याच्या प्रेमाने या क्षणाला भरत आहे. Isaiah 49:15 he says, even if your mother forgets you, I will not forget you. कदाचित तुमची आई तुम्हाला विसरू शकते, पण मी तुम्हाला विसरणार नाही. स्तोत्र 27:10 मध्ये सांगतो, your father and mother may forsake you, I will not forsake you. कारण परमेश्वराच्या मनामध्ये तुम्ही होतात आणि आताही आहात. God planned you. Your father and your mother may not have planned you, but God has planned you. He wanted you, no matter how, where, in what situation you were born. God has a plan for you. परमेश्वराची योजना तुमच्यासाठी होती आणि आताही आहे. And He wants to make you a new creation. In Christ you are a new creation. New identity the Lord wants to give you. All those people who have walked into your life, you thought they were friends, but they used you for their selfish motives. काही लोकांनी तुमचा वापर केलेला आहे स्वार्थी हेतूमुळे. They have used you and they have thrown you and has brought grief into your heart. अनेक वेदना तुम्हाला झालेल्या आहेत. काही लोकांनी तुम्हाला सोडून दिलेला आहे, त्याग केलेला आहे, तुमच्या नावाची बदनामी केलेली आहे, फसवलं आहे. And you cannot forget. Difficult to forgive, but the grace of the Lord is right now present. People who have treated you badly, people whom you trusted the most turned up on you. ज्यांच्यावर सर्वात जास्त तुम्ही भरोसा ठेवला तेच उलटले. घरातील असो बाहेर असो, अनेक लोकांनी शब्दांनी तुम्हाला वेदना दिलेल्या आहे. Wounded you with their words. Some have been wounded because of the touch, the way they were used. You feel hurt, you feel very and you are hiding these emotions. सर्व तुम्ही लपून ठेवलेले आहे. वेदना प्रभू समोर उघड्या करा, दाखवा प्रभू. You feel like crying, you can do so. Let the tears flow. The woman who came to Jesus with the alabaster jar, she had a bad past. आणि तिला आंतरिक आरोग्य येशूने दिलं. आपल्या अश्रूने तिने येशूचे पाय धुतले. She let go of all that happened in the past, all the people who used her, treated her like an object. तिचा वापर केला गेला. अनेक दुःख वेदना तिच्या अंतःकरणामध्ये. एक शब्द बोलली नाही, परंतु तिच्या येशूच्या चरणावर आपले अश्रू घालून तिने आपलं दुःख व्यक्त केलं, आपलं जीवन प्रभू समोर मांडलं आणि तिला आरोग्य मिळालं. Jesus is healing many of you and setting you free, my brothers and sisters. You see, and as you let go your emotional life, as you let go, you are also receiving healing for your body. मन आरोग्य, मनाला जर आरोग्य मिळालं, आपोआप तुमचं शरीर आरोग्य त्याला मिळेल. If your mind is healed, automatically your body will receive the healing.
आजा मेरे प्रभु मेरे दिल में, मेरे तन में आजा प्रभु। दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवा। आजा मेरे प्रभु आणि या मानसिक आघात किंवा इमोशनल wounds have led us, driven us into many wrong things. त्यामुळे आपण पापामध्ये पडलेलो आहोत, बंधनामध्ये आलेलो आहोत, अनेक प्रकारच्या वाईट सवयीमध्ये आपण गुरफटलेलो आहोत. We have been slaves to many sinful habits in our life because of people who have led us into it. अनेक लोकांनी आपल्याला व्यसना, they introduced us to all these bad things. Forgive them for leading you into the wrong directions. People who offered you the first drink, people who introduced you to pornography, people who introduced you to all kinds of wrong things. Forgive them and ask pardon. Jesus heals you and delivers you from all kinds of bondages, addictions, and He sets you free right now, brothers and sisters. Thank you, Lord. Praise you, Jesus. The Lord is also healing lumps in the body. गाठी आहेत तुमच्या शरीरामध्ये प्रभू या क्षणाला स्पर्श करत आहे. दोन व्यक्तींना इन्फेक्शन आहे, प्रभू स्पर्श करत आहे या क्षणाला. 7 to 8 people who have asthma problem, the Lord is healing you. श्वास घेण्यामध्ये त्रास आहे, प्रभू अशा 7 ते 8 व्यक्तींना स्पर्श करून बरं करत आहे. अनेकांना प्रभू पुनसार करण्यासाठी कृपा देत आहे. Confession, my brothers and sisters, also is a sacrament of healing. आरोग्याचं साक्रमेंट म्हणजे पुनसार. जर तुम्हाला प्रभू प्रवृत्त करत असेल तर चांगलं पुनसार करा, त्याद्वारे तुम्हाला प्रभू आरोग्य देणार आहे. ड्रिंकिंग, स्मोकिंग habits, the Lord is setting you free from all such bad habits. वाईट सवयीपासून प्रभू मुक्त करत आहे क्षणाला.
प्रभू सांगतो माझं प्रेम तुमच्यावर though the mountains be shaken and hills be removed, yet my unfailing love for you will not be shaken. डोंगरापेक्षा मजबूत माझं प्रेम तुमच्यासाठी आहे. डोंगर आणि टेकड्या ढळतील पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. थँक यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. आपण सर्व गुडघ्यावर येऊया. दोन्ही हात आपल्या समोर विडे करा. चंगा करने वाला प्रभू. हे गायन घेत असताना आपण प्रभूला सांगूया, प्रभू मला डोक्यापासून पायापर्यंत आणि विशेष करून माझ्या अंतःकरणाला, माझ्या प्रभू मनाला स्पर्श कर. हील माय माइंड, माय सोल, माय इमोशन्स लॉर्ड, ऑल everything Lord that I've gone through right from the time I was in my mother's womb till date. Everything that has happened, every event I bring before you and ask you, Lord, to heal, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Hallelujah. तेरी कोड़ी खाने से मेरी चंगाई, खून के वसीले से पाओ शिफा. सूली पर धावने बख्शी मेरी जिंदगी, कोई बीमारी अब ना छू सके. सब लोग मिलवा के तेरे कोड़े खाने से मेरी चंगाई, खून के वसीले से पाओ शिफा. सूली every one of us, if you believe, you have been made new. एक नवीन सुरुवात, एक नवीन जीवन, एक नवीन ओळख प्रभू तुम्हाला देत आहे. सर्व भीती नाहीशी झाली आहे, दुःखद आठवणी नाहीशे झालेल्या आहेत. कठोरपणा, नकारात्मक विचार सर्व नाहीसे झालेले आहेत.
प्रभूने आपल्याला नवीन केलेलं आहे. तसंच आपण प्रार्थना करू इथे मांडलेल्या सर्व विनंत्या. लेट्स प्रे फॉर ऑल दिस प्रेयर रिक्वेस्ट that are placed before us. Let us also lift up Wednesday as Maharashtra state will be going for the assembly elections. आपल्याकडे 20 तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुका चांगल्या प्रकारे व्हाव्या, कोणत्याही प्रकारचं घोटाळा किंवा सर्व काही चांगल्या प्रकारे निवडणुका पार पडाव्यात, योग्य व्यक्तीला निवडून यावे, चांगलं स्थिर सरकार निर्माण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. फॉर स्टेबल गव्हर्नमेंट वी प्रे. And for all these intentions and prayer requests for the people who are not here present, wherever they are, we are praying for any intentions. Thank the Lord. He is doing mighty work. Thank you, Lord. Praise you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद करतो. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति बलावर रक्त धन्य असो. वेदवेद अतिपवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मर्यादा देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गदय धन्य असो. मरिया कुमारी माता तिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिवृत्त पती धन्य असो. देव आपल्या दूतावर व संतांवर धन्य असो. Praise the Lord. Hallelujah. Let's say mighty clap to the Lord. How many of you are feeling healed? किती लोकांना आज शारीरिक नाही परंतु आंतरिक तुम्हाला बरं वाटत आहे. Straight hand up. Mighty hand to the Lord. Praise the Lord. Hallelujah. So we had Jesus with us. येशू आपल्या बरोबर होता. आणि हा अनुभव इथे संपत नाही. वेळ आपल्याकडे संपलेला आहे परंतु येशूचं कार्य चालू आहे. हालेलुया. Even as you move out of this place, you will feel the healing. It will continue and complete. Praise the Lord. Hallelujah. So coming Saturday, we have time of intercession. येणारा शनिवार आपण मध्यस्थीसाठी भेटणार आहोत सकाळी 9:30 ते 10:30. Coming Saturday, an hour of intercession, 9:30 to 10:30. We encourage you, come and intercede. We need to pray for our land, for our country, for the world, for the church, and for all the prayer requests. Hallelujah. So do come and join us in our time of intercession. Praise the Lord. If you have any prayer requests or any experience, testimonies also, you can send it on our WhatsApp. तुमच्या काही प्रार्थना असतील किंवा साक्ष असतील तर तुम्ही आम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवू शकता. हालेलुया. I thank Father Florence for helping us in exposing the sacrament today.
Thank you, Father Florence. Praise the Lord. We have a song book, and Caris India is there. My children are coming with the Caris India. Please buy, only ₹30. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God is good. All the time. And all the time. God is good. Let us stand as we praise the Lord. Let's give a mighty clap to the Lord. बुधवारी नक्की सर्वांनी ज्यांना अधिकार आहे वोट करण्याचा त्यांनी जायचं आहे आणि वोट करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. विश वन अनदर. सी यू नेक्स्ट मंडे. थँक यू. गॉड ब्लेस यू.